नमस्कार. स्वामिनी लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्या स्वामिनींचं स्वागत आहे. कृपया थोडंसं लक्ष द्या. आज 4 जानेवारी 2025. तर सगळ्यात प्रथम स्वामिनीमध्ये जितके माणसं आहेत सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आहेत. आणि हा वर्ष जे आरोग्यदायी समृद्धी मिळावे, त्यांना यश मिळावं अशी आम्ही सगळ्यांना आशीर्वाद देतो स्वामिनीतर्फे जे आहे, आणि शुभकामना देतो त्यांना. आज आपण लाईव्ह येण्याचं कारण एक असं आहे की एक स्पर्धा आपण केली होती गेल्या महिनाभर जे आहे. आपण एक कॉन्टेस्ट रन करतो स्वामिनीचा आहे की वेगवेगळ्या काहीतरी महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम आम्ही करत असतो वर्षभरात. त्यातलं एक आहे की स्वामिनी डान्स स्पर्धा अशी एक आम्ही कल्पना आली होती, आणि त्याचा खूप छान रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. थोडं हेजिटेशन होता, आणि साहजिक आहे, एक चांगल्या घरातली किंवा एक म्हणतो ना कधी कॅमेऱ्याला एक्सपोज न होणारी लेडी ती थोडी संकोचित होते. पण तोच संकोच आम्हाला काढायचा आहे आजच्या पिढीला आणि जुन्या पिढीला पण सुद्धा, की तुम्ही आज नारी जे आहे ते जगावर भारी आहे, हे एक जे म्हण आहे त्याला आपल्याला सार्थक करायचं आहे. आणि तीच प्रयत्न स्वामिनी साडी तुमच्यासाठी करत आहे, आणि वर्षभर अशाच उपक्रम घेऊन येणार आहे. पण हे नृत्य जे स्पर्धा होती त्याचा खूप छान आम्हाला फीडबॅक मिळालाय. अर्थात चांगल्यामध्ये थोडस गडबड पण असते, गडबड पण झालेली आहे याच्यामध्ये, की आम्ही म्हटलं होतं की ज्यांचे लाईक जास्त आहे तर आणि ज्यांच्या शेअर जास्त आहे तर त्याला आम्ही 11,000ची भेटवस्तू देऊ, 11,000ची पैठणी आम्ही त्यांना देऊ. पण थोडीशी गडबड आम्हाला जाणवली, की शेवटी असं झालं की स्पर्धा आहे पण फेक लाईक्स हे असं व्हायला लागलं. आणि आमची एक नम्र विनंती आहे की हे स्पर्धा आहे ती खरी तर स्पर्धा म्हणजे खेळ जो असतो ना तो हार आणि जीत असतोच त्याच्यामध्ये. त्याला मग गडबड करायची नाही, त्याच्यामध्ये मिसशिप करायची नाही, अशी एक नम्र विनंती आम्ही करतो, जी की झाली आता याला. आणि दुसरं असं होतं की लग्न सराई आज शनिवार आहे, बसच्यांची गर्दी होती, म्हणून आम्ही काय केलं डायरेक्ट लाईव्ह वर गेलो आणि हे जे विजेता आहेत त्यांचा ऑनलाईन जे आहे पारदर्शकता, आपल्याकडे जे 5 कॉन्टेस्ट मध्ये पार्टिसिपेट करणारी मंडळी आहे 5चे नाव इथे आहे. आणि एक जे मॅडम आहे त्यांचं नाव आहे रुपाली अभंग, त्यांना सगळ्यात जास्त जे लाईक्स मिळालेले आहेत तुम्ही पाहिलं असेल. तर आम्ही फर्स्ट प्राइज जे आहे त्यांना आपण देतोय 11,000ची पैठणी, आणि सेकंड आणि थर्ड जे आहे ते आपण लकी ड्रॉ काढतो इथे लाईव्ह मध्ये. दुसरं काढायच्या आधी एक जे 2 विषय आहेत मला सांगायचे, की ही नृत्यकला स्पर्धा सुचली कशी काय. तर आमचे खूप रेग्युलर कस्टमर आहे, ते एकदा आले होते इथे, ते पर्सनली इथे भेटले आणि त्यांनी सांगितलं की सर एक आम्ही आई आणि माझी मुली अशा आम्ही दोघांनी काय केलंय एक ऍक्ट केलंय, जरा तुम्ही सर बघा. ते ऑलरेडी त्यांना आपण परवानगी घेऊन ते आपल्या फेसबुकला टाकलंय, तुम्ही बघू शकता. आणि त्यांनी जे गाणं चूज केलं होतं की मी तर स्वामिनी तुझी, तर त्याच थीमवर असं वाटलं की लोकांना आपण बोलावं की तुम्ही हे कॉन्टेस्टला जे आहे पार्टिसिपेट व्हा. आणि थोडंसं पहिलं हेजिटेशन होतं, येत नव्हतं कोणी, मग आम्ही थोडंसं एक्सटेन्शन दिलं की थोडं येणं गरजेचं आहे ना. आपल्या घरी आपल्याला कुठे असं काही ट्रेनिंग वगैरे नाही घ्यायची आणि कुठे कॉम्पिटिशन करायची नाहीये, एक तर फक्त आपल्या घरीच बसून ती स्पर्धा करायची होती. तर ह्याच्यामध्ये मी आता लकी कुपन काढतोय. सगळ्यांचे देखत जे आहे आपल्याकडे 5 नाव आहेत.
हे नाव काढले गेले. दीपाली क्षेत्रीय हिला सेकंड बक्षीस मिळतोय. 51,000ची पैठणी. इथे आम्ही तिन्ही पैठण्या इथे दाखवलेले आहेत. तुम्ही दाखवू शकता. तर 5100ची, सॉरी 5100ची. आणि इथे उपस्थित लोकांनी पण लक्ष द्या. आमच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम त्याला तुम्ही बघत राहा. वेगवेगळे उपक्रम असतात, त्याच्यामध्ये आम्ही काही काही अशा छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटी करत असतो. आणि खराखुरा अच्छा बोलायचे का ते? ओके. तिसरे ज्युरीमध्ये जे आहे गायत्री ननावरे, त्यांना आम्ही 3rd प्राइज डिक्लेअर करतोय. आणि लवकरच त्यांना इथे येऊन त्यांच्या गिफ्ट जे आहे त्यांचे प्राइजेस कलेक्ट करायचे आहेत. आणि ज्यांनी पार्टिसिपेट केले त्यांना नाराज होऊ नका, त्यांच्यासाठी पण आम्ही गिफ्ट व्हाउचर्स ठेवलेले आहेत. तर तुम्हाला ते डेट ठरवली का? आपण ते डेट तुम्हाला